गेल्या काही वर्षांमध्ये विविध प्रकारची पुस्तकं वाचनात आली. वाढत्या वयाबरोबरच पुस्तकांच्या प्रकारात सुद्धा बदल होत गेले. चोखंदळ वृत्ती वाढली. असं जरी असलं तरी काही पुस्तकं ही मनाच्या तळघरात कायमस्वरूपी घर करून राहिली. त्यापैकीच एक पाउलो कोएल्हो या लेखकांचे नितीन कोत्तापल्ले यांनी अनुवादित केलेले द अल्केमिस्ट हे पुस्तक. सॅन डियागो या तीर्थस्थानावर जात असताना लेखकाला जे आध्यात्मिक अनुभव आले त्यातून द अल्केमिस्ट हे पुस्तक जन्माला आलं. या पुस्तकानं कित्येक लोकांचं आयुष्य बदलवण्याचा प्रयत्न केला. जीवनाचे नवे आयाम उलगडून दाखवले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परमेश्वराच्या शोधार्थ असलेल्यांना स्वरूपाची ओळख करून दिली. मूळ पोर्तुगीज भाषेमधलं हे पुस्तक एका लहानशा प्रकाशकानं प्रकाशित केलं. त्यानंतर जवळजवळ 70 भाषांमध्ये अनुवादित होऊन त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद देखील झाली. स्वप्न साकार करणारी ही जादूभरी परिकथा सुरू होते ती सॅन डियागो नावाच्या मेंढपाळापासून. तो एका लहानशा खेड्यातच राहत असतो. अन्न पाण्याच्या शोधार्थ त्याच्याबरोबर रानोमाळ भटकणाऱ्या मेंढ्यांना कुरणात नेणं, त्यांची निगा राखणं आणि आपण वाचत असलेल्या पुस्तकातील भावलेले उतारे त्यांना वाचून दाखवणं हे त्यांचं नित्यनियमाचं काम असतं. दराखोऱ्यातून भटकणाऱ्या मेंढपाळांच्या आयुष्यातील सुखदुःखाच्या गोष्टीसुद्धा तो त्यांना सांगत असतो आणि वाटेत लागणाऱ्या खेड्यांच्या गमती जमती मेंढ्यांना सांगताना कित्येकदा तो रंगून जात असतो. काही दिवसांपासून एका विशिष्ट झाडाखाली विश्रांती घेत असताना त्याला एक स्वप्न सतत पडत असतं. ते म्हणजे इजिप्तच्या पिरॅमिडखाली खजिना दडलेला आहे आणि त्याला असं वाटे की या स्वप्नात कदाचित एखादी भविष्यवाणी दडलेली आहे आणि ती जाणून घेण्यासाठी तो निघतो एका मोठ्या प्रवासाला. मुलाचा त्याच्या स्वप्नावरती विश्वास असतो. त्याला धर्मगुरू होण्यापेक्षा किंवा शाळेत जाऊन तेच ते शिकण्यापेक्षा प्रवास करायचा असतो. तो निघतो एका प्रवासाला. आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करत, शकुनांचा शोध घेत आणि त्याचे अर्थ लावत. सूर्याचा आदमास घेत घाईघाईने पावले टाकत तो आपल्या स्वप्नाचं भवितव्य शोधण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यासाठी बाहेर पडतो. आपले स्वप्न प्रत्यक्ष साकार होऊ शकते ही मुलाच्या मनात निर्माण झालेली शक्यताच त्याच्या प्रवासाला खूप विलक्षण आणि अर्थपूर्ण बनवते. मग तो प्रवास कुठल्याही स्थळांचा, भेटणाऱ्या माणसांचा न राहता तो स्थूलाकडून सूक्ष्माकडे म्हणजे स्वरूपबोधाकडे होत जातो. प्रवासाच्या दरम्यान त्याला विविध स्वभावाची माणसं भेटतात. तरीफा गावातील भविष्य सांगणारी म्हातारी, आफ्रिकेच्या वाळवंटात भेटलेला सालेमचा राजा, त्याच वाळवंटातून प्रवास करताना मुलाला फसवणारा त्याचाच मित्र, मुलाबरोबर प्रवास करणारा आणि सतत पुस्तकात डोकं खुपसून बसलेला इंग्रज माणूस, अत्यंत स्थितिशील जीवन जगणारा काचवाला व्यापारी, मुलाची डोळ्यात प्राण आणून वाट बघणारी वाळवंटातील त्याची प्रियसी फातिमा आणि तूच आत्मतत्व आहेस असा प्रत्यक्ष बोध करून देणारा अल्केमिस्ट म्हणजेच किमयागार. अज्ञाताच्या दिशेने संपत्तीच्या शोधात साहसी प्रवासाला निघालेला हा मुलगा स्वतःला वाऱ्याचे स्वातंत्र्य बहाल करतो आणि प्रवासादरम्यान येणाऱ्या विविध व्यक्तींना तो स्वतःच्या भवितव्याच्या पायऱ्या बनवतो. अज्ञानाची भीती सारून नव्या गोष्टी शिकत तो स्वतःचं जगणं अधिकाधिक समृद्ध बनवतो. प्रवासादरम्यान सालेमचा राजा त्याला 2 खडे देतो आणि याचा उपयोग संकटात असताना तू कर असंही सांगतो. इतकेच नव्हे तर तो असंही सांगण्यास विसरत नाही की इथून पुढं तुझं ध्येय एकच, तुझ्या खजिन्याचा शोध. दुसरा विचारही तुझ्या मनाला शिव देऊ नकोस. शकुनाची भाषा जाणून घे आणि शेवटपर्यंत आपल्या भवितव्याचा पाठलाग करणं मात्र सोडू नकोस. काच सामान विकणाऱ्या दुकानदाराचे तत्त्वज्ञानही आपल्याला पटतं. त्याला आपल्या आयुष्यात एकदा तरी मक्केला जायचं असतं. तिथे जाऊन आलेल्या लोकांनी मक्केचं केलेलं वर्णन त्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायचं असतं. पण ज्या ज्या वेळी त्याला जाण्याची संधी मिळते त्या त्यावेळी तो ती कटाक्षाने टाळतो. कारण त्याच्या मते मक्केला जाण्याचा विचार हाच त्याला जिवंत ठेवणारा असतो. तो विचारच त्याला जीवनातील एकसुरी एकसारख्या दिवसांचा सामना करण्याचं बळ देणारा असतो. याच काच सामानवाल्याकडे वर्षभर नोकरी करीत असताना
तो काच स्वच्छ करणं म्हणजे स्वतःला वाईट विचारांपासून मोकळं करणं, स्वच्छ करणं असं समजतो. किमयागाराने सांगितलेलं शास्त्र तो दैनंदिन जीवन जगत असताना हळूहळू शिकत जातो. त्याला हे देखील समजू लागतं की पृथ्वीवरच्या प्रत्येकासाठी त्याचा म्हणून एक स्वतःचा खजिना असतो. तो त्याची वाट पाहत असतो. फक्त त्या खजिन्याचा शोध घेण्याची इच्छा मनात निर्माण होणं गरजेचं असतं. खजिन्याच्या शोधात तो जे जे काही प्रवासात शिकतो ते अधिकाधिक पक्क व्हावं हाच त्या प्रवासामागील हेतू असतो. कारण लक्ष्यापेक्षा त्या लक्ष्याजवळ जाणाऱ्या प्रवासातील घटनाच त्याला खूप काही शिकवून जातात. क्षितिज जवळ दिसत असतं, स्वप्नांचा प्रवास पूर्णत्वाच्या काही अंतरावरती असतो, पण नेमकं याच क्षणी पुष्कळसे लोक हातपाय गाळून पडतात, गळून जातात. वाळवंटाच्या भाषेत बोलायचं झालं तर क्षितिजावर खजुराच्या झाडाचं दर्शन होतं आणि त्याच क्षणी यात्रेकरूचं तहानेनं मरण. जीवनात भुरळ घालणाऱ्या, ध्येयापासून विचलित करणाऱ्या अनेक घटना या प्रवासात मुलाच्या जीवनात घडतात. त्यावेळेस चमच्यातल्या तेलाचा विसर पडू देऊ नकोस असं सांगणाऱ्या किमयागाराचं वाक्य तो मात्र काही विसरत नाही. यातून किमयागाराला आपल्या सर्वांनाच असे सुचवायचे असावे की आपल्या ध्येयापथावर निष्ठापूर्वक चालत असताना असंख्य आश्चर्यकारक आणि सुंदर गोष्टी पाहायला मिळतात. अशा वेळी त्यांनाच प्रवासाचे फलित समजून आपण थांबण्याचा धोका असतो. हा प्रवास आपल्या स्वतःच्या शोधासाठीचा आध्यात्मिक असो वा बाह्य जगतातील ध्येयप्राप्तीसाठी केलेला भौतिक असो, या धोक्याला वारंवार सामोरे जावे लागते. त्यावर यशस्वी मात करण्याचा उपाय म्हणजे सदैव भानावर म्हणजेच जागृत असणं. म्हणजेच राजवाड्यातील नक्षीकाम बघत असताना चमच्यातले तेल सांडू न देणं. वैश्विक पातळीवर घेऊन जाणारे या कादंबरीचे कथानक आपल्याला प्रेमाचा संदेश देते. जिथे शब्द भाषा तिथे पडतात. सतत विविध दाखले देत ही कादंबरी मला निज खुणेकडे म्हणजेच आयडेंटिटी घेऊन जाणारी एक कलाकृती वाटते. मी किमयागार आहे याचं कारण म्हणजे मी एक किमयागार आहे. हे किमयागाराच्या तोंडचं वाक्य आपल्याला खूप काही सांगून जातं. पण मुलगा त्याला जसं जग पाहावंसं वाटतं तसं न पाहता जग जसं आहे तसं पाहण्याचा तो प्रयत्न करू लागतो. त्यातून त्याला वाऱ्याची, सूर्याची, परमेश्वराची आणि नकळत प्रेमाची भाषा कळत जाते. मुलाला समजतं की प्रत्येकाने आपल्या खजिन्याचा शोध घ्यावा, तो प्राप्त करावा आणि आधीपेक्षा अधिक चांगल्या गोष्टीत स्वतःच्या जीवनात रूपांतर करावं. आपण जेव्हा अधिक चांगलं बनण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आजूबाजूच्या सर्व गोष्टी अधिक चांगल्या बनतात. यासाठी किमयागार मुलाला प्रेमाची भाषा समजून देतो. मुलाला कळतं की वाळवंटासारखं स्थिर असणं किंवा वाऱ्यासारखं जगभर भटकणं म्हणजे प्रेम नाहीये. प्रत्येक गोष्ट अंतरावरून पाहणं म्हणजे प्रेम नाहीये. जेव्हा प्रेमाचा एक तरंग हृदयातून शरीरभर पसरतो तेव्हा त्याचं रूपांतर प्रार्थनेत होतं. आणि अशी प्रार्थना की जी शब्दविरहित असते. त्यात कुठल्याही प्रकारची विनवणी नाही, तिथे फक्त आहे एकरूपता आणि शरणता. ज्या खजिन्याचा आपण इतरत्र शोध घेत होतो तो आपल्याच जवळ आहे हे सत्य सांगून ही कादंबरी थांबते. या प्रवासात जरी मुलाला त्याच्या स्वप्नातला खजिना मिळाला नसला, तरी तो पिरॅमिडपर्यंत पोहोचू शकला नसला, तरी तो हे समजू शकला आहे की 2 तासांच्या अंतरावर असणारा भूप्रदेश किती वेगळा आहे. या जगातील कितीतरी विस्मयचकित करून टाकणाऱ्या गोष्टींचा त्याला आता परिचय झाला होता. आजचा रस्ता कालच्यापेक्षा वेगळा आणि नवीन असतो हे त्याला समजलं होतं. बदलणारे ऋतू आणि थोड्या थोड्या अंतरावर बदलणारे भाषेचे विविध नमुने त्याने अनुभवलेले होते. सगळ्या गोष्टींमध्ये अद्वैत असतं ते समजून घेण्याचा प्रयत्न कर या म्हातारवानं सांगितलेल्या वाक्याचा या प्रवासादरम्यान त्याने अनुभव घेतलेला असतो. खजिना मिळणं म्हणजे पैशाची प्राप्ती नव्हे, तर या प्रवासात सॅन दिएगोला जे ज्ञान मिळालं, जे स्वतःबद्दल शिकायला मिळालं, तोच खऱ्या अर्थानं त्याचा खजिना होता. एक चांगले लेखक, अनुवादक म्हणून नितीन कोत्तापल्ले यांनी आपली भूमिका चोख बजावली आहे. जेव्हा एखाद्या कलाकृतीचा अनुवादक आपल्या मातृभाषेमध्ये अनुवाद करतो तेव्हा तो 2 सामाजिक घटकांना सांधणारा सेतू निर्माण करत असतो. त्यामुळेच आपल्यासारख्या वाचकांना इतर भाषांमधील संस्कृतीमध्ये डोकवण्याची संधी मिळत असते.
हे पुस्तक पुन्हा पुन्हा वाचून त्यावर अनुवादकाने केलेलं चिंतन हे नुसतंच शब्दाला शब्द जोडून आलेलं आहे असं वाटत नाही. या चिंतनामागे एक आध्यात्मिक बैठक आहे. अर्थवाही रचना, लहान लहान वाक्य आणि विविध प्रकारचे दृष्टांत पेरीत अनुवादक आपल्याला किमयागाराच्या जवळ घेऊन जातो. म्हणूनच द अल्केमिस्ट या पुस्तकातून जे काही अनुभवायला मिळतं ते असं शब्दात सांगण्यासारखं नाही आहे, ते प्रत्यक्ष वाचूनच आपल्याला अनुभवता येतं.